हॅलो हाय, मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहे आमच्या इकडे माळाला, म्हणजे आमचं जनावरांचं तिकडे काय म्हणतात मांगोरं घातलेलं आहे, तिकडे गेली होती. तर ते थोडंसं शेअर केलेलं आहे तुमच्याशी. तर बघा, आणि आमच्या 2 गायी आहेत त्या तिथे असतात बांधलेल्या माळाला. आणि इकडे सौरभ ते म्हणजे काम करायला आले होते. ते लाकडं कापून घेत होती. खूप दिवसापासूनची पडलेली होती मोठी मोठी लाकडं. ती कापून घेतली का आपल्याला जेवण बनवायला चुलीसाठी होतात, उपयोगी पडतात, म्हणून ती कट करून घेत होता. आणि कट करायला म्हणजे त्याला खूप हे लागतं, वेळ लागतो, म्हणून ते चालू होतं तिकडे कट करून थोडं थोडं फटाफट टाकत होता. तर ते बाहेरून माणूस बोलवले होते, त्यांनी कापून दिले आणि ते सौरभनं मदत केली. आणि सौरभचा मित्रसुद्धा आला होता, त्याला सौरभकडे बघायला आला होता, तर तिथे थांबला होता. आणि इकडे कट करून वगैरे घेतलं होतं. इकडे खूप छान असं वातावरण आणि खूपच भारी वाटत होतं. त्याचा खूप आवाज येत होता, म्हणून मी थोडंसं व्हॉईस ओव्हर देते. आणि इकडे लाकडं पण आणून ठेवायची होती आम्हाला, कारण तिकडे झाड तोडली होती, ओली झाडं, ती पण कापून टाकलं होतं. तर ते चालू होतं इकडे लाकडं वगैरे आणून ठेवायची. ती सुकलेलं झाड होतं, म्हणून कट केलं त्या माणसानेच कट करून दिलं आम्हाला. आणि ते लाकडं पण ती थोडीशी जमा करून ठेवायची चुलीसाठी. आणि इकडे पाऊस पण येत होता. वातावरण खूप छान झालं होतं आणि मस्त वाटत होतं, आणि पाऊस पण येत होता. मला सांगायचं ना, कॉपी ठेवायची. मला काय माहिती. बारकी काय ते काय पाहिजे एका अंगात. ते एवढं घेऊन झालं. मला काय माहिती, मी ते खोपी आज मांगरात ठेवले. गावात ना आता पाऊस पडेल ना, परत उगवून येईल ना. अण्णा काय आहे? सगळे जा नाही तर पडशील. अशा दरम्यान पाऊस आलेला आहे. हे प्राची भिजशील तू. कुठे टाकणार? हे घडघड आले. हे इकडं प्राची, पाऊस बघ. काय भिजायची हाऊस आहे तुला? ये पाऊस झालेला आहे. आणि पाऊस गेल्यानंतर इकडे म्हटलं मस्त मोगऱ्याची फुलं होती, तर ती मी म्हटलं चला आपण घेऊन जाऊया. आमच्या तिथलेच म्हणजे बाजूचे आहे तिथं
आम्ही ही मोगऱ्याची फुलं तोडायला गेलो होतो. असं ना तिकडे तुम्ही घातलं म्हणजे काय झालं. तर आम्ही आता फुलं काढतो इथे. आमचंच आहे. आम्ही आता लाकडं तोडून झाली आणि आता आबोलीची फुलं काढतोय. हे बघा, तर मम्मी काढते इथे. इथे भरपूर सारी फुलं आहेत. हे बघा वाटे. तर घरी जाऊन त्याचा गजरा बनवू आम्ही. मोगऱ्याची पण भेटली तर घेऊया की जाता आता. हां, ते विचारून त्याच नाही. काय हा हा आम्ही फुलं घेऊन घरी आलेलो आहे आणि व्हिडिओ माझं थोडंसं पुढं मागे झालेले आहे, तर तो थोडंसं समजून घ्या. आणि व्हिडिओ कसे वाटतं ते नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याच्या पार्ट आहे तो नंतरचा आहे. हॅलो, हाय, जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे कापसीला. ते आमच्या गावापासून थोडंसं लांब आहे, पण बाजार आज असतो सोमवारचा, म्हणून आता आम्ही चाललेलो आहे. आणि म्हटलं तुमच्याशी थोडंसं आमचा बाजार गावचा कसा असतो तो शेअर करायसाठी थोडासा म्हटलं व्हिडिओ करूया. तर चला, मी बाजार आमचा इकडचा कसा असतो तो तुमच्याशी शेअर करते. आता बाईक चैतन्य आणि हे चाललेलं आहे बाईक. हा आहे कापशीचा बाजार. म्हणजे आठवड्यातून एक दिवस असतो, सोमवारचा असतो. तर इकडे पहिलं आम्हाला यायला लागायचं, पण आता आमच्या गावातच आहे आठवडी बाजार. तर तिकडे असतो, मंगळवारचा असतो आमच्या गावात बाजार. आणि हे आहे गावापासून लांब आहे, थोडं कापशी गाव आहे. तर तिकडे असतो सोमवारचा बाजार. तर म्हटलं सोमवारच्या बाजारात चला, आपण खूप वर्ष झाली मी गेली नव्हती, म्हटलं चला जाऊया आणि आपल्याला काहीतरी थोडंसं घेऊन पण जाता येईल म्हणून ह्यासाठी मी आली होती कापशीला बाजार करायला. तर खूप छान असतं आणि आपलं घरगुती वगैरे काही मिळतं आपल्याला. भाजीपाला म्हणा, घरगुती पण भेटतो. बाहेरचे लोक येतात ते पण म्हणजे असं हे असतात, ते विकत घेऊन विकायला येतात, अशी पण असतात. पण आपल्याला गावचं पण भेटतं खायला, म्हणून म्हटलं चला तर आपण जाऊन घेऊन येऊ इकडे. आणि कडधान्य पण मला घ्यायचे होते. हे कडधान्य आहेत घरगुती, ह्या मावशींच्याकडून म्हटलं घेऊ चला. गावचं आणि त्यांच्या घरच्या शेतातलं असतं ते विकतात. तर म्हटलं चला इकडूनच घेऊ. मग इकडून आम्ही चवळी घेतली, मसूर घेतली आणि पावटासुद्धा घेतला होता. पावटा म्हणजे वरणा, वाळलेला वरणा असतो तो. आणि छान झाला बाजार, असा मस्त बाजार करून घेतला. जास्त काय फिरलो नाही, पटापट आवरलं आणि लवकरच आम्ही घेऊन म्हटलं निघूया. कारण संध्याकाळी पावसाचं पण वातावरण होतं आणि येतो पण पाऊस. आणि इकडे घेतला हळदी कुंकू, म्हटलं थोडासा घेऊया आणि म्हटलं पुढे बघू चला. तर खूप गर्दी असते, गर्दीमध्ये जाणं येणं. चैतन्याला थोडीशी गर्दी बघायची होती, कारण त्याला कधी आणलं नव्हतं आम्ही कापशीला बाजारला, पण त्यालासुद्धा बघायची होती. ते बाजारला यायचं होतं. तर म्हटलं चला आपण म्हटलं जाऊन बघून पण येऊ आणि तुला पण थोडंसं फिरून आणि आम्हाला कडधान्य वगैरे इकडे मुंबईला आणायलासाठी घेऊ. तर त्याच्यासाठी आम्ही मस्त बाजार वगैरे केला. आणि म्हटलं चैतन्याला विचारत होते की काय पाहिजे खायला तुला. तर काय घेणार आता, तिकडे भजी वगैरे असतात, पण भजी बऱ्याच वेळा नेली होती म्हणून काय भजी वगैरे घेतली नाही. म्हटलं चला हॉटेलमध्ये जाऊन थोडंसं काहीतरी थंड असं काहीतरी घेऊया, म्हणून ते चालू होतं चैतन्याचं आणि त्यांचं काय काय घ्यायचं हे करायचं. इकडे बघितली, मला वरण्याची डाळ पाहिजे होती, म्हणजे पावट्याची डाळ असतात त्या डाळी पाहिजे होत्या, पण ते काय नव्हत्या. ते आपल्या इकडं मुंबईला पण भेटतात तशा, म्हणून मी काही घेतली नाही. मला घरगुती पाहिजे होती म्हणून काय भेटलीच नाही ती. काय पाहिजे मला? फालुदा पाहिजे.
हा चला आता बाजार घेऊन आम्ही घरी चाललेलो आहे आणि बघू आता घरी गेल्यानंतर काय करायचं. आणि आल्यानंतर कापशीला जाऊन आल्यानंतर आम्ही इकडे संध्याकाळचा हा थोडासा व्हिडिओ केलेला आहे. सौरभनं आणले होते खेकडे, गावी असे भेटतात. खूप वर्षानंतर आम्ही खेकड्याचा रस्सा खाला. बनवलेला वगैरे शेअर नाही केला कारण खूप सकाळी त्याला घाई होती, कामावरती जायची, त्याच्यामुळे ते घाईमध्ये बनवलेलं नाही आहे. व्हिडिओ काय बनवलं नाही तर तुम्हाला त्याची पण रस्स्याची रेसिपी शेअर केली असते. खूप छान असा बनला होता आणि खेकड्याचे जे नांगे असतात ते आम्ही चुलीमध्ये भाजून खाल्ले होते. ते पण छान होतं एकदम. खूप वर्षानंतर मी खाल्ली होती ती खेकडे आणि मुलांना पण एवढं काय आम्हाला भेटत नाही इकडे. तर मस्त असे खेकडे किती मोठे मोठे होते आणि किती छान होते बघा, 10-12 असतील असे होते. आणि म्हटलं पुढे थोडंसं व्हिडिओ मुलांच्या थोड्याशा गप्पा वगैरे टाकलेल्या आहेत मी गावाकडच्या, तर त्या कशा वाटतात तुम्हाला, तुम्ही त्या पण नक्की सांगा. कोणाकोणाच्या गावी अशा असतात गप्पा गोष्टी. मुलं खूप मजा मस्ती करत असतात संध्याकाळच्या टायमिंगमध्ये, अशी काहीतरी गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, रंगलेल्या असतात, वेगवेगळं काहीतरी, कोणाचं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि खूप छान असतं. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुला 1 लिटरची म्हस पाहिजे, 5 लिटरची म्हशी नाही आता तुझी लागते इच्छा सांग. एकच फुट राहिली आहे इच्छा. गंगारामची बाटली माझ्या पाया पडतील का नाही. कसलं गॅजेट रे, कसलं गॅजेट? ते डोरीमनचं पॉकेट, डोरीमनचं पॉकेट हो. कसली गॅजेट देणार नाही? भात कापायचं मशीन, मी तरी धारा काढायचं, शेण काढायचं, पाणी पाहायचं, डोरीमोन सगळं भरून ठेवणार मागणार. सगळं मशीन शिवाय काय नाही. मास भूक लागली, खिकडी पिकडी आणायची की खिकडी आणायचं मशीन. हे बोलू की त्यासनी पटकन.